सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। 50व्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी निमंत्रित आणि नामवंत कवयित्रींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते। ज्येष्ठ साहित्यिक ललिता गादगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या निमंत्रित कवयित्री संमेलनात अनेक नामवंत आणि प्रसिद्ध कवयित्रींनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये वृषाली किन्हाळकर नांदेड, उर्मिला चाकूरकर पैठण, संजीवनी तडेगावकर जालना, सुनीता डागा पुणे, सुचिता खल्लाळ नांदेड, प्रिया धारूरकर छत्रपती संभाजीनगर, माधवी मुठाळ नाशिक, आशा डांगे छत्रपती संभाजीनगर, भाग्यश्री केसकर धाराशिव, सरिता पवार कणकवली, पूजा भडांगे पुणे, गुंजन पाटील छत्रपती संभाजीनगर आदींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले। या कवित्री संमेलनाचे सूत्रसंचालन समिता जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मथुरा मेवाड यांनी केले। रसिकांनी या कवित्री संमेलनास भरभरून प्रतिसाद दिला। कवी संमेलनास ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले। याशिवाय महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह डॉक्टर दादा गोरे यांचा सत्कार ज्येष्ठ साहित्यिक फमू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सभागृहात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। मराठवाडा साहित्य परिषदेच्या संचालिका हेमलता हिंगमिरे पाटील यांनी प्रास्ताविक केले। कवयित्री संमेलन यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष हंसराज जाधव, प्रतिष्ठानचे संपादक श्रीधर नांदेडकर, परिषदेचे कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह गणेश मोहिते, रवी कोरडे, विष्णू सुरासे यांनी विशेष परिश्रम घेतले। मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये सायंकाळी 6 वाजता सुरू झालेले साहित्य संमेलन तब्बल 2 तास रंगले। दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके, छत्रपती संभाजीनगर। तफावतीवर रोष व्यक्त करत आंदोलन केलं। तो दिवस होता 8 मार्च। त्यानंतर 1910 साली डेन्मार्क कोपनहेगन येथे 17 देशातील जवळपास 100 महिला एकत्र आल्या। त्या महिलांच्या विविध प्रश्नावर, अधिकारावर, सद्यस्थितीवर विचार मंथन करण्यासाठी। ह्याच बैठकीत श्रीमती क्लारा झेटकिन यांनी 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव त्या बैठकीसमोर ठेवला, पण त्याच्यावर फार काही गांभीर्याने विचार झाला नाही। 1915 साली महायुद्धाच्या काळामध्ये रशियामध्ये रूस महिलांनी ब्रेड अँड पीस हा नारा देत आंदोलन केले। तो दिवसही जुलियन कॅलेंडरनुसार 23 फरवरी होता आणि गॅग्रियन कॅलेंडरनुसार तो 8 मार्च होता। तदनंतर तब्बल 65 वर्षानंतर युनायटेड नेशनने 1975 साली 8 मार्च हा महिला जागतिक दिन म्हणून साजरा करावा यास मान्यता दिली। आणि त्यासोबतच या महिला दिनाला एक थीम असावी किंवा त्या थीमनुसार त्या वर्षातला तो दिवस साजरा करण्यात यावा असं ठरलं। तर यानुसार पहिली संकल्पना किंवा थीम ही होती की भूतकाळाचा उत्सव आणि भविष्याचे नियोजन अशी होती। तसेच या वर्षीच्या महिला दिनाची संकल्पना आहे प्रत्येक स्त्रीचे सबलीकरण, समता, प्रगती व सर्वसमावेशकता। अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सर्वात प्रखरपणे आपले म्हणणे, आपला उच्चार करण्यासाठी स्त्रीला जे माध्यम जवळचे वाटते ते म्हणजे कविता। 8 मार्च या दिवशी विविध संस्था विविध उपक्रम राबवतात, कार्यक्रम राबवतात, पण मराठवाडा साहित्य परिषदेने इतर कुठल्याही कार्यक्रमाचा विचार न करता आपलं वेगळेपण जपत महिला दिनाच्या दिवशी मराठवाड्यातील सर्व कवयित्रींचे कवी संमेलन ठेवले। ह्याचा मराठवाडा साहित्य परिषदेला आणि मला विशेष आनंद आहे। आपल्या सर्वांचे मराठवाडा साहित्य परिषदेत महिला कवयित्रींचे स्वागत आहे। थेंबाथेंबाने सामर्थ्याचा जागर व्हावा, थेंबाथेंबाने सामर्थ्याचा जागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्रीशक्तीचा जागर व्हावा। धन्यवाद, पुनश्च शुभेच्छा आणि महिलांचं स्वागत आहे।
आणि म्हणूनच सर्व कवयित्रींचा अगदी थोडक्यात परिचय मी आपणासमोर कविता सादर होण्याच्या अगोदर ठेवणार आहे, जेणेकरून त्यांना कविता सादर करायला अधिक वेळ मिळेल आणि कवितेने जो काही माहोल तयार झाला आहे तो तसाच टिकून राहील. तर मी सर्व कवयित्रींना विनंती करेल की कृपया आपण आल्यानंतर आपल्या 2 रचना इथे समोर ठेवाव्या. सर्वप्रथम मी आमंत्रित करते डॉक्टर वृषाली किन्हळकर मॅडम यांना. कवी संमेलनाच्या अध्यक्ष ललिता गादगे, इतर सर्व कवयित्री मैत्रिणी आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि कवितेचे रसिक, माझी पहिली कविता तुमच्या पुढे ठेवते. नेमकेपणावर भाष्य करणारी कविता आहे. कसे सगळेच दुवे सैल होत जातात, कसे सगळेच दुवे सैल होत जातात आणि गाठ बसते एखाद्या ठिकाणी. कसे सगळेच दुवे सैल होत जातात आणि गाठ बसते एखाद्या ठिकाणी. इतक्या मजबूत लिंपलेल्या भिंतीतूनही कुठून झिरपते हे अनावर पाणी. इतक्या मजबूत लिंपलेल्या भिंतीतूनही कुठून झिरपते हे अनावर पाणी. धावत जाणाऱ्या आयुष्यात सुद्धा समस्त काळ थांबतो एका क्षणासाठी. धावत जाणाऱ्या आयुष्यात सुद्धा समस्त काळ थांबतो एखाद्या क्षणासाठी. असा कसा जीव गोळा होतो नेमकेपणासाठी. पहिली कविता. आता दुसरी कविता महिला दिनाचं औचित्य आहे म्हणून तशाच अर्थाची कविता ठेवते तुमच्या समोर. पाण्यात मिसळावेत रंग तशी तुझ्या अस्तित्वात मी विरघळत गेले. पाण्यात मिसळावेत रंग तशी तुझ्या अस्तित्वात मी विरघळत गेले. अद्वैत म्हणजे काय हे तुला समजावून सांगतानाच लक्षात आलं की हा तर माझा एकटीचाच प्रवास होता. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हा तर माझ्या एकटीचाच प्रवास होता. प्रत्येक स्त्रीचा प्रवास हा एकटीचाच आहे. त्यानंतर पुढच्या कवयित्री उर्मिला चाकूरकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. उर्मिला चाकूरकर या प्रतिभा संपन्न लेखक, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, निष्ठावंत व्यावसायिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे एकूण 7 कविता संग्रह प्रकाशित आहेत. 30 प्रवास वर्णनं, 3 ललित निबंध, 6 बालवाङ्मय अशा विविध साहित्य प्रकारातून त्यांनी समाजातील प्रश्नांवर, समस्यांवर भाष्य केले आहे. सृजन सोहळा आणि अग्निशिखा कावेरी पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना 2दा पुरस्कृत केला आहे आणि इतरही मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले असून विठोबा हा कविता संग्रह हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद झाला आहे. हिप्पोक्रेटिसची शपथ ही कादंबरी आणि गुजरते हुए हे चरित्रही त्यांचे प्रकाशित आहे. मी माननीय उर्मिला चाकूरकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या 2 रचना आपल्या समोर ठेवाव्या. आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा ललिता गादगे मॅडम, माझ्या समवेत असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर कवयित्री, माझ्या समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर, प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही. प्रास्ताविक न करताच कविता सादर करणार होते, परंतु महिला दिन विशेष आहे. कुठलीही गोष्ट जर साध्य झाली नाही सहज बापाला सांगून, तर आपण माईकडे किंवा आईकडे गाऱ्हाणं घालतो. तशा अर्थाने रखुमाई माऊलीस हे गाऱ्हाणं घातलेलं आहे. रखुमाई माऊलीस. माऊलीस शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. माऊलीस शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. तक्रार ही की विठ्ठलापर्यंत आताशा काहीच पोचत नाही. तक्रार ही की विठ्ठलापर्यंत आताशा काहीच पोचत नाही. आर्त टाहो विनवण्या आर्जवे. आर्त टाहो विनवण्या आर्जवे. सार्वत्रिक झालेले दैन्य इत्यादी इत्यादी. आर्त टाहो विनवण्या आर्जवे. सार्वत्रिक झालेले दैन्य इत्यादी इत्यादी. दिसत सुद्धा नाही. दिसत सुद्धा नाही की इच्छाच नाही बघण्याची आणि काही करण्याची. दिसत नाही की इच्छाच नाही बघण्याची आणि काही करण्याची. म्हणून हा पत्रप्रपंच. म्हणून हा पत्रप्रपंच. तुझ्याकडून तरी माय काही पोचेल. तुझ्याकडून तरी माय पोचेल काही ही माफक अपेक्षा. इकडील काहीच
सध्या क्षेम नाही, इकडील काहीच सध्या क्षेम नाही. खास महिलांसाठी असलेली एक कविता, थोडीशी सूक्त आहे. ते विद्युत सूक्त. वीज म्हणजे बाई, नारी, महिला. विद्युत सूक्त. निमिषाच्या गर्भातील गूढाचा विस्फोट तू, निमिषाच्या गर्भातील गूढाचा विस्फोट तू, सांब शिवाच्या त्रिनेत्राचा प्रस्फोटक विभास तू, शारदेच्या कटीची लखलखती मेखला तू, शारदेच्या कटीची लखलखती मेखला तू, अनल अनिल अश्वारूढ चंचल संमोहिनी तू, अनल अनिल अश्वारूढ चंचल संमोहिनी तू, वरुणाने ओढलेला प्रमत्त प्रतोद तू, आता होती की नाही कल्पना की आभास तू, ललनेच्या भ्रुकुटीतील विलयी प्रत्यंतर तू, ललनेच्या भ्रुकुटीतील विलयी प्रत्यंतर तू, नवोढेच्या नुपुराचा नाजूकसा विभ्रम तू, नवोढेच्या नुपुराचा नाजूकसा विभ्रम तू, प्रलयी स्थित्यंतर तू त्रैलोक्य सुंदरी चपला तू, प्रलयी स्थित्यंतर तू त्रैलोक्य सुंदरी चपला तू, प्रतिभेच्या चैत्रातील उत्फुल्ल वाग्विलास तू, प्रतिभेच्या चैत्रातील उत्फुल्ल वाग्विलास तू, सखी कधी चंचला तू विभवाची दुहिता तू, प्रलयाची जननी तू प्रलयंकर सबला तू, प्रलयाची जननी तू प्रलयंकर सबला तू, महेशाच्या तांडवातील लवलवता पदन्यास तू, महेशाच्या तांडवातील लवलवता पदन्यास तू, ब्रह्म्याच्या घर्मबिंदूचा लसलसता आवेश तू, ब्रह्म्याच्या घर्मबिंदूचा लसलसता आवेश तू, विष्णूच्या किरीटाची झळाळती तिरीप तू, विष्णूच्या किरीटाची झळाळती तिरीप तू, आवेग तू आलेख तू प्रकाश तू प्रकोप तू, आवेग तू आलेख तू प्रकाश तू प्रकोप तू, आदिम तू अंतिम तू, आदिम तू अंतिम तू, आदिमाया झळझळते तेजातून निकोप तू, आदिमाया झळझळते तेजातून निकोप तू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर पुढच्या कवयित्री आहेत संजीवनी तडेगावकर. महाराष्ट्रात सुपरिचित असणारे हे नाव MA PhD, 2 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. चिगूर हा ललित लेख संग्रह, पापुद्रे हा मुलाखत संग्रह, समीक्षापर लेखन, सदर लेखन आदी अनेक साहित्याचं प्रकाशन, त्यांचं साहित्य प्रकाशित आहेत. अमृता प्रीतम यांच्या एक होती सारा, यांच्या पुस्तकाचा एक होती सारा हा अनुवाद. महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाचे पुरस्कार यांच्या नावावर आहेत. यात महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा इंदिरा संत पुरस्कार, B.G. रोहुमारे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार असे एकूण 21 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे. विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग झालेला आहे आणि विविध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. परिचय कितीही कमी करायचा म्हटला तरी तो कमी. महिला दिनाच्या निमित्तानं इथं उपस्थित सर्व मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा. हिरा तूच खरी संस्कृतीची वारस, हिरा तूच खरी संस्कृतीची वारस, फाटक्या संसाराची लिपछाप करताना कड्या इतकी तुझी उत्तुंग उंची, हिरकणी नावाच्या अलौकिक इतिहासालाही तोलता आली नाही. हिरा तूच खरी संस्कृतीची वारस, फाटक्या संसाराची लिपछाप करताना कड्या इतकी तुझी उत्तुंग उंची, हिरकणी नावाच्या अलौकिक इतिहासालाही तोलता आली नाही. चुलीची सरपणकारी, पहाटेचं सडा सारवड आणि संध्याकाळच्या तुळशी दिव्या सगट, दुभत्या गुराढोरांची तुला काळजी होती.
सासूरवासी नसल्यामुळेच रायगडावर दहीदूध विकताना बुडालेल्या सूर्याचं आणि गडाच्या वाटा बंद करणाऱ्या तटबंदीचंही तुला राहिलं नाही भान. पोटच्या लेकरासाठी उरातल्या काळोखाने हंबरलीस तेव्हा धान्याला पाजण्यासाठी तुझ्या पाण्यालाच खरी भूक लागली होती. पोटच्या लेकरासाठी उरातल्या काळोखाने हंबरलीस कासावीस झालीस तेव्हा धान्याला पाजण्यासाठी तुझ्या पाण्यालाच खरी भूक लागली होती. मरण वेदनेला न जुमानता कड्यावरून उडी घेण्याचं धाडस तुझ्या मातृत्वानं केलं आणि खना नारळाने ओटी भरून राजवाड्यानं तुझं केलेलं तेव्हाच ते कौतुक आज माझ्या 6 वारी लुगड्याला पेलवत नाही. आज 6 वारी लुगड्याला पेलवत नाही. परवा किन्हाळकर मॅडम इथं उर्मिलाताई आणि ह्या दोघीही डॉक्टर असल्यामुळं परवा जिल्हा परिषदेनं सरकारी धोरणात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपान सप्ताह साजरा केला. परवा जिल्हा परिषदेनं सरकारी धोरणात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपान सप्ताह साजरा केला. आयांनो, लेकरांना अंगावर पाजा. आईच्या दुधाला पर्याय नाही ही जीवघेणी अक्षर खडूने फळ्यावर लिहिताना तुझ्या वागीन काळजाची आठवण झाली काल कविता शिकविताना. ही जीवघेणी अक्षर खडूने फळ्यावर लिहिताना तुझ्या वागीन काळजाची आठवण झाली काल कविता शिकविताना. आईची वेदना माझ्या डोळ्याच्या कड्याकपारीतून वाहत आली. आईची वेदना माझ्या डोळ्याच्या कड्याकपारीतून वाहत आली. माहिरकणे, तुझा पाना मला दे, तुझा पाना मला दे, तुझा पाना मला दे. महिला दिन असल्यामुळं महिलांच्या संदर्भातली ही कविता. काही हरवले, काही गवसले, मन कावरले, मन बावरले. काही हरवले, काही गवसले, मन कावरले, मन बावरले. मंजुळ वारा नदी काठचा रंगत रंगे बुडती लाटा. मंजुळ वारा नदी काठचा रंगत रंगे बुडती लाटा. पाय गुंतला वाळू खोपा, पाय गुंतला वाळू खोपा. रित्या हातांनी झुलतो झोका. तुला न कळले मला न कळले, मन कावरले, मन बावरले. दारा पुढल्या पारी जाता तुझा आणि माझा जुनाच गुंता. दारा पुढल्या पारी जाता तुझा आणि माझा जुनाच गुंता. देठी फुलांच्या मन कोमेजले, देठी फुलांच्या मन कोमेजले. तुला न कळले मन बावरले. मावळतीचे ऊन कोवळे गर
सावली मनी मावळे मावळतीचे ऊन कोवळे गर्द सावली मनी मावळे सरल्या भेटी उरल्या वाटा सरल्या भेटी उरल्या वाटा सांज सईला ऋतला काटा तुला न कळले मला न कळले मन कावरले मन बावरले. धन्यवाद. यानंतर सुचिता खल्लाळ यांची कविता आपण ऐकणार आहोत. त्या शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. त्यांचे 3 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. थ हय्यात पायपोळ प्रलयानंतरचे तळटीप. टिळी ही जी काही कादंबरी आहे त्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा ह.ना. आपटे राज्य वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. श्री कवितेचं भान हा समीक्षापर ग्रंथ प्रकाशित आहे. हाकारा या वेब पोर्टलवर मराठी आणि इंग्रजी अनुवादित कविता त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहे. कवितेसाठी कुसुमाग्रज पुरस्कार, मुंबई राज्यस्तरीय पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. विविध विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्यकृती अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. समकालीन श्री कविता या पुस्तकाचा हिंदी अनुवादित कवितांचा त्यांचा समावेश आहे. हिंदी अनुवादित कवितांचा जो काही पुस्तक आहे, संग्रह आहे, त्यामध्ये त्यांच्या कवितांचा समावेश आहे. समकाळातील महत्वाची मराठी कवयित्री अशी त्यांची ओळख प्रस्थापित झाली आहे. सुचिता खल्लाळ. कवी संमेलनाच्या आदरणीय अध्यक्षा, व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर सभागृहात माझ्या कवितेशी 2 मातृतीर्थ उपस्थित असताना कविता सादरीकरणाचा आनंदाचा योग इथं जुळून आलेला आहे. ज्यांच्या देखरेखीत माझी कविता जडली घडली त्या आदरणीय प्रशांतीताई इथे व्यासपीठावर आहेत. आणि ज्यांच्या कवितेचं बोट धरून, म्हणजे त्यांचा माझा परिचय खरं तर खूप उशिराने झाला, पण कवितेचा परिचय खूप आधीच झाला. कविता कळण्याच्या वयात, खरं तर जगणंच कळण्याच्या वयात त्या आदरणीय अनुराधाबाई समोर आहेत. आणि ज्या संत जनाबाईंनी म्हटलं की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, तिथपासून ते आजच्या महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना ऍक्सेलरेट ऍक्शन अशी आहे. म्हणजे अजूनही बाईला समानता देण्यासाठी कृतीला वेग आणण्याची गरज आहे. तिथपासून ते इथपर्यंत बाईचं जगणं ज्या आंदोलनाच्या मध्ये हिंदोळे घेत आहे, त्या हिंदोळ्यांना अधोरेखित करणारी एक कविता समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे बाईपणाचा काळा ठिपका. जन्मा इतकी अचूक आणि मरणा इतकी अटळ तिसरी गोष्टच नव्हती अस्तित्वात. जन्मा इतकी अचूक आणि मरणा इतकी अटळ तिसरी गोष्टच नव्हती अस्तित्वात. तरी या बोटभर एकरेशीय प्रवासात गाळाच्या निष्ठेनं तुळवीत नेला गुडघावर चिखल. खुणेच्या खुंटाशी घालीत राहिलो सक्तीच्या गिचमीड एरझाऱ्या. मुळाभोवती जीव उकरून केले आळे, घालून घेतले कुंपण. कुंपणातल्या कुंपणातच वाढत गेलो वडाच्या धर्माने. फुटू दिल्या आपल्यातल्या वडपणाला चोषक दुःखाच्या अधोगामी पारंब्या. बोटांवर तोल सावरत खेळलो, 1 लिंब झेलू बाई 2 लिंब झेलू. तळपाय धुळीवर फरकवत धरले फुगडीचे फेर. चढ्या वेगात द्रुतलयीवर नाचवत नेली पायांची गती. आपला अनसईचा तोल जाऊ न देता खोदला पाया, उभारल्या भिंती, शाकारले छत, जपले कोपरे देवळ्या. म्हणून निभावता आली कच्च्या पायांवरची बांधकामं निरंतर युगधर्म समजून. जमेल तसं पाजळलं छटाकभर ब्रह्मज्ञान गरजेपुरतं. पदरगाठीला बांधून चिमूटभर अध्यात्म. घुटका घुटका पीत राहिलो दुःखाचा लालवट घोट जुन्या द्राक्षाच्या अतुल्य चवीने. आतल्या गाळात खुपसून घेतल्या फळदार बिया. आईच्या चेहऱ्यानं वाट बघत बसलो कोंब उगवण्याची. झालो पंती उजेडासाठी, वात पणतीसाठी, तेल वातीसाठी. विझू विझू जळतानाही उकलू दिला नाही आतला आळोखा पिळोखा.
आजन्म जळत राहिला बाईपणाचा काळा ठिपका. तुमच्या कळसाच्या पायरीचा दगड जनुकीय संक्रमणाच्या पालख्यांचा भोई झालेला, पण कधी कोणाच्या जनुकाचा वंश होताना आलेला मुका बहिरा आंधळा ठिपका जन्मानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नाळेपासून तुटून तडफडत राहिला बाजूला. या जन्मा इतक्या अचूक, मरणा इतक्या अटळ, एकरेशीय प्रवासात बाईपणाचा काळा ठिपका, बाईपणाचा काळा ठिपका. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पर्याय. हातांच्या बोटांचा झुपका पुढ्यात धरून तुम्ही म्हणालात यातले एक निवड. हातांच्या बोटांचा झुपका पुढ्यात धरून तुम्ही म्हणालात यातले एक निवड. तेव्हा निवडले नाही मी काहीच, तेव्हा निवडले नाही मी काहीच. याचा अर्थ तुम्ही मला निवडीचे स्वातंत्र्य दिले किंवा मला निवडीची प्रज्ञा नाही असा होत नाही. याचा अर्थ तुम्ही मला निवडीचे स्वातंत्र्य दिले किंवा मला निवडीची प्रज्ञा नाही असा होत नाही. तसं तर आभाळ, माती, ऊन, वारा, पाऊस यापैकीही निवडले नव्हते मी काहीच. अगोदरपासूनच पडून होता हा पसारा. याचा अर्थ तो माझ्यासाठीच होता असंही होत नाही. तुम्ही निर्माण कराल असेच हुबेहूब दुसरे एक शहर माझ्यासाठी किंवा पुढ्यात ठेवाल याहून सुंदर जग. तुम्ही निर्माण कराल असेच हुबेहूब दुसरे एक शहर माझ्यासाठी किंवा पुढ्यात ठेवाल याहून सुंदर तयार जग. हाही शुद्ध मानभावी दंभ. पर्याय निर्माण करण्याचा किंवा उत्तमातला उत्तम निवडण्याचा नसतो तसा कोणालाच अधिकार किंवा मुभा. पर्याय निर्माण करण्याचा किंवा उत्तमातला उत्तम निवडण्याचा तसा नसतोच कोणाला अधिकार किंवा मुभा. पूर्वनियोजित असते आपली भूक, आपली भाकरी. पूर्वनियोजित असते आपली भूक, आपली भाकरी, आपलं वर्तुळ, आपला परीघ, आपला अवकाश, आपली गती, आपला नरक, आपला मोक्ष कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय. एखाद्याला वाटणं आपण पर्याय दिला, एखाद्याला वाटणं आपण पर्याय दिला किंवा एखाद्याला वाटणं आपण निवडला, हा एक अस्खलित भ्रम मात्र, हा एक अस्खलित भ्रम मात्र. धन्यवाद. तर पुढच्या कवित्री आहे पुण्याहून आलेल्या सुनीता डागा. सुनीता डागा यांचे MA हिंदी झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्त्री अनुवादक आहेत त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे सुनीता डागा. हिंदी, मराठी, राजस्थानी अशा तीनही भाषेत आणि तीनही भाषेतून त्यांनी अनुवाद केला आहे. तुझं शहर हजारो मैलांवर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. अनुराधा पाटील, श्रीधर नांदेडकर, प्रज्ञा पवार, भारत सासने, शरद कुमार लिंबाळे, सुचिता खल्लाळ अशा मराठीतील कविता, कथा, कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. तर सुमती सक्सेना, सविता सिंह यांच्या कादंबरी कवितांचा हिंदीतून मराठीत अनुवाद त्यांनी केलेला आहे. त्यांच्या अनुवादित कलाकृतींना बडोदा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकमंगल सोलापूर यांचा पुरस्कार असे महत्त्व सुनीता डागा यांना मिळाले आहे. ते पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहाला मिळाले आहे. तुझं शहर हजारो मैलांवर हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. या संग्रहाला सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व आदरणीय, सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन माझ्या 2 कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे साक्षीदार. दोष वाळवंटाचा नसतो, दोष वाळवंटाचा नसतो, तृष्णेचा असतो. जागा चुकलेली असते, वेळही चुकलेली असते. जागा चुकलेली असते, वेळही चुकलेली असते. मग पायांना ओढत वाळवंट तुडवत कशी कशी पुढे सरकत जाते अनाथ तृष्णा. निमूटपणे सोबत चालत असतो तिच्या काळाचा एक पोरगा तुकडा आहे. निमूटपणे सोबत चालत असतो तिच्या काळाचा एक पोरगा तुकडाही. रया गेलेला तर अचानक रंग दाखवू लागतं वाळवंट. धुळीनं घडलेल्या वावटळे उठतात जिकडे तिकडे उंचच उंच. वाळूच वाळू पसरते सभोवताली आणि वाळूच्या समुद्रात चुरचुरू लागतात तृष्णेचे डोळे. पाहता पाहता विलीन होऊन जाते ती शून्यात. पाहता पाहता विलीन होऊन जाते ती शून्यात. अदृश्य होऊन जातात क्षणार्धात आशा अपेक्षांचे वाळूवे टेकार आणि धूळ बसते गच्च काळाच्या तुकड्यावर. शांतावतं सगळं, शांतावतं सगळं तेव्हा काहीच न झाल्यासारखं चमकत राहतं पुन्हा उद्दाम वाळवंट.
शांत होतो तेव्हा काहीच न झाल्यासारखं चमकत राहतो पुन्हा उद्दाम वाळवण. उभी असते तृष्णा तशीच संकोचलेली निष्प्रभ अंग झाड आपले एक एक अवयव गोळा करत. उद्ध्वस्त तृष्णेचा साक्षीदार ठरतो मग पुन्हा पुन्हा एक वाळवंटच. शीर्षक आहे तुझं तात्विक चिंतन. ऐकत राहिलास तू की कसं आयुष्यातील सच्च्या अनुभवाने उघडून आला आहे तुझ्या आत एक तात्विक चिंतन. ऐकत राहिलास तू की कसं आयुष्यातील सच्च्या अनुभवाने उघडून आला आहे तुझ्या आत एक तात्विक चिंतन. किती प्रगल्भ आहेत तुझे सिद्धांत, तुझ्या जीवनविषयक कल्पना. की निव्वळ कविता लिहून येत नाही शहाणपण, की निव्वळ कविता लिहून येत नाही शहाणपण, की सोडवता येत नाहीत आयुष्याची गणित नुसत्या लिखित ज्ञानानं. तर ओशाळून मिटवूनच टाकली मी कवितेची वही, ओशाळून मिटवूनच टाकली मी कवितेची वही. वाचत राहिले तुझ्या गणिती बुद्धिनिष्ठ तात्विक जीवनाच्या सतर्क व्याख्या. लपून टाकलं मी सरळ मनाच्या खोल कप्प्यात, लपून टाकलं मी मनाच्या खोल कप्प्यात. प्रत्येक रेख पुसली गेली आपोआप, तत्वज्ञान सोयीनुसार अधिकच ठळक होत गेलं. तुझ्या अनुपस्थित काढली मी वरचेवर तुझ्या सिद्धांताची वही, तुझ्या अनुपस्थित काढली मी वरचेवर तुझ्या सिद्धांताची वही. इतकी पारायण केली त्यांची की जेव्हा अकस्मात हजर राहशील तू तेव्हा सिद्ध राहायला हवं तुझ्या बौद्धिक चर्चासत्रासाठी. इतकी पारायण केली त्यांची की जेव्हा अकस्मात हजर राहशील तू तेव्हा सिद्ध राहायला हवं तुझ्या बौद्धिक चर्चासत्रासाठी. कधीतरी जाणवलं थकत चालला आहेस तू, कधीतरी जाणवलं थकत चालला आहेस तू, थकत चालली आहेत तुझी मूल्य. चकितच झाले मी, चकितच झाले मी की आत्ताशी ती स्पर्श करू पाहतात या निरर्थ जगाला, सामूहिक इच्छांना. हसूच आलं मला, कसं शक्य आहे आता, हसूच आलं मला, कसं शक्य आहे आता स्पर्श करणं त्या कप्प्याला जिथं खोलवर दडवून टाकली होती मी रंगांची दुनिया. कसं बरेल जमेल आता पुन्हा तिच्यात रंग भरायला. मात्र तुझ्या तत्वांचा केलेला अभ्यास खूप कामी आला माझ्या, मात्र तुझ्या तत्वांचा केलेला अभ्यास खूप कामी आला माझ्या. मनाचा तो कप्पा कधीही उघडतो येतो आताशा, मनाचा तो कप्पा कधीही उघडतो येतो आताशा. बंद करताना होत नाहीत फारशा यातना, होत नाहीत फारशा यातना. नंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते भाग्यश्री केसकर, ज्या धाराशिवतून आलेल्या आहेत. शासकीय सेवेत त्या आधी परिचारिका म्हणून कार्यरत आहे. उन्हानं बांधलं सावलीचं घर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे आणि त्यांच्या या काव्यसंग्रहाला वि. उमारे, महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरुनगरचा पद्मश्री नामदेव पुरस्कार, शब्दकार राज्यस्तरीय पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन यामधून भाग्यश्री केसकर यांनी सहभाग नोंदवलेला आहे. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष म्हणूनही त्या काम पाहतात भाग्यश्री केसकर. सर्वांना सप्रेम नमस्कार. कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पिवळा फुलोरा. पिवळी पिवळी वाभळ झाली, पिवळ्या रंगात नाहून गेली. पिवळी पिवळी वाभळ झाली, पिवळ्या रंगात नाहून गेली. पिवळी पिवळी वाभळ झाली, पिवळ्या रंगात नाहून गेली. पिवळी पिवळी वाभळ झाली, फुलांच्या भाराने झुकली अशी, वाऱ्याच्या येण्याने वाकली अशी. फुलांच्या भाराने झुकली अशी, वाऱ्याच्या येण्याने वाकली अशी. बाभूळ बनात राहून गेली, बाभूळ बनात राहून गेली. पिवळ्या रंगात राहून गेली, पिवळी पिवळी बाभळ झाली. मोकळ्या रानात बाभूळ उभी, हळूच हलली पाहून नभी. मोकळ्या रानात बाभूळ उभी, हळूच हलली पाहून नभी. काट्यांचा मुकुट लेवून गेली, काट्यांचा मुकुट लेवून गेली. पिवळ्या रंगात नाहून गेली, पिवळी पिवळी बाभळ झाली. हेवा हा वाटतो साऱ्या सतीचा, सांगावा धाडते वाऱ्या सतीचा. हेवा हा वाटतो साऱ्या सतीचा, सांगावा धाडते वाऱ्या सतीचा. चाहूल त्याची ही लागून गेली, चाहूल त्याची ही लागून गेली. पिवळ्या रंगात नाहून गेली, पिवळी पिवळी बाभळ झाली.
त्याच्यात येण्याने सडा हा पडे मातीस सुगंध पुन्हा हा जडे त्याच्यात येण्याने सडा हा पडे मातीस सुगंध पुन्हा हा जडे पिवळे सपान पाहून गेली पिवळे सपान पाहून गेली पिवळ्या रंगात नाहून गेली पिवळी पिवळी बाभळ झाली बाजूच्या बांधाच्या बोरी त्या पाही येणाऱ्या जाणाऱ्या पोरी त्या पाही बाजूच्या बांधाच्या बोरी त्या पाही येणाऱ्या जाणाऱ्या पोरी त्या पाही पिवळा साज हा साहून गेली पिवळा साज हा साहून गेली पिवळ्या रंगात नाहून गेली पिवळी पिवळी बाभळ झाली पिवळा फुलोरा दाटतो सारा पिवळा फुलोरा दाटतो सारा वेभान झुलोरा वाटतो वारा पिवळा फुलोरा दाटतो सारा वेभान झुलोरा वाटतो वारा काहूर मनात ठेवून गेली काहूर मनात ठेवून गेली काहूर मनात ठेवून गेली पिवळ्या रंगात नाहून गेली पिवळी पिवळी बाभळ झाली पिवळी पिवळी बाभळ झाली. धन्यवाद. कवितेचं नाव आहे बाया. बाया रानातून आणतात अणवाणी पायांनी भारा वाहून बाया रानातून आणतात अणवाणी पायांनी भारा वाहून बाया उन्हाच्या धगीतही गुळाच्या भट्टीसोबत आग खेळतात बाया उन्हाच्या धगीतही गुळाच्या भट्टीसोबत आग खेळतात बाया मातीची कूस सावरण्यासाठी रानातली सारी धसकट वेचतात बाया मातीची कूस सावरण्यासाठी रानातली सारी धसकट वेचतात बाया आयुष्य उभं करण्यासाठी बाया आयुष्य उभं करण्यासाठी राब राब राबून माती आडवतात बाया आयुष्य उभं करण्यासाठी राब राब राबून माती आडवतात बाई आणि सुई अष्टोपहर विणतात शिवतात बाई आणि सुई अष्टोपहर विणतात शिवतात एकाला एक जोडत जातात एकाला एक जोडत जातात न थांबता न थकता एकाला एक जोडत जातात न थांबता न थकता हे सारं करत असताना बोटाला टोचल म्हणून हे सारं करत असताना बोटाला टोचल म्हणून त्या घालत नाहीत बोटाला एखादं अंगुस्तान हे सारं करत असताना बोटाला टोचल म्हणून त्या घालत नाहीत बोटाला एखादं अंगुस्तान पण मनाला अंगुस्थानहूनही खंबीर कवच घालून त्या शिवत राहतात फाटलेलं उसवलेलं सारं काही त्या शिवत राहतात फाटलेलं उसवलेलं सारं काही झिम्मा फुगडी चिपळी झिम्मा फुगडी चिपळी भुलई झिम्मा फुगडी चिपळी भुलई उखाणे काच कंगऱ्या बायांचे हे मनमुराद खेळ उखाणे काच कंगऱ्या बायांचे हे मनमुराद खेळ खेळ खेळतात बाया त्यात रंगतात खेळ खेळतात बाया त्यात रंगतात अन बागडतात पुढ्यातली सारी दुःख दूर लोटण्यासाठी मनात आनंद पाखडतात पुढ्यातली सारी दुःख दूर लोटण्यासाठी मनात आनंद पाखडतात पण ज्या बाया वाचतात त्या कधीच रडत नाहीत पण ज्या बाया वाचतात त्या कधीच रडत नाहीत आणि ज्या बाया लिहितात त्या कधीच मरत नाहीत ज्या बाया लिहितात त्या कधीच मरत नाहीत त्या कधीच मरत नाहीत. धन्यवाद. लिहितात त्या कधीच मरत नाही अगदी खरं आहे. यानंतर पुढच्या कवितांकडे आपण बोलूया. प्रिया धारुकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. विदेही अंग भरून वाहणाऱ्या पाण्यातून हे त्यांचे संग्रह प्रकाशित आहेत. घन दाटले स्वर हा ललित लेख संग्रह प्रकाशित आहे. स्वामी रामानंद तर्फे विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमासाठी त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे. कवी कुसुमाग्रज यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई जोशी साहित्य साधना असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तसेच विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी सदर आणि स्तंभलेखन देखील केलेले आहे. विविध साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित म्हणून त्यांचा सहभाग राहिला आहे. प्रिया धारुकर. साहित्य परिषदेचे आभार मानते यासाठी की आज महाराष्ट्रभरच्या सगळ्याच आवडणाऱ्या कवयित्री मैत्रिणींचा आज इथे हे गुंफलं गेलंय काव्यपुष्प आणि त्या सगळ्यांची आजच्या दिवशी भेट होतीये यासाठी खरंच मनापासून पुन्हा एकदा आभार. समोर बसलेल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार.
आज ललिताताई गादगे आणि अनुराधाताई इथे आहेत. याही माझ्या अतिशय परमप्रिय अशा लेखिका कवयित्री आहेत. त्यांच्यासमोर माझ्या 2 रचना ठेवते. आत्तापर्यंत ज्या कविता झाल्या त्यात आताची जी तरुण पिढी आहे त्यांचं संवेदन मला वाटतं मांडलं गेलं नाही आहे आणि ते मी माझ्या कवितेतून इथे ठेवते. कवितेचं शीर्षक आहे बेगम. तिने पाहिलं होतं लहानपणी तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याला बेगम अशी तिच्या बहिणीला हाक मारताना. तिने पाहिलं होतं लहानपणी तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याला बेगम अशी तिच्या बहिणीला हाक मारताना. मग तिचं मोहक हसणं, लाजणं त्याच्या मिठीतून हळूच पळ काढणं. तिलाही मग मोठं झाल्यावर लग्नच करायचं होतं. तिलाही मग मोठं झाल्यावर लग्न करायचं होतं. स्वप्नातल्या सरदाराची बेगम व्हायचं होतं. लग्न एक गोड स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. आणि आज कॉलेजला जाणारी तिची धाकटी म्हणते लग्न संसार वगैरे निव्वळ टाइमपास आहे, थोतांड आहे, फक्त आणि फक्त सोसणं आहे. का ग विचारलं तर म्हणते मी कधीच बघितलं नाहीये. मी कधीच बघितलं नाहीये आईला किंवा तिच्या कोणा मैत्रिणींना किंवा बाबांना किंवा नातेवाईकांनाही फार सुखासुखी संसार करताना किंवा एकमेकांबरोबरच्या संवादानं कृतकृत्य होताना. लहानपणापासून पडझड तर अनुभवली आहे फक्त. लहानपणापासून पडझड तर अनुभवली आहे फक्त. ताईच्या कुशीत आश्वासकता शोधताना. हा सारा खोटाच खेळ. हा सारा खोटाच खेळ, खोटाच व्यवहार कळतोय ना आत्ताही ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बघताना. त्यापेक्षा मी राहीन तशीच. कौमार्य जपणं न जपणं हा माझा अगदीच वैयक्तिक प्रश्न आहे. त्यापेक्षा मी राहीन तशीच. कौमार्य जपणं न जपणं हा माझा अगदीच वैयक्तिक प्रश्न आहे. आणि तो कृपया खाजगीच राहू द्या. आणि तो कृपया खाजगीच राहू द्या. मासिक धर्म. कोणतं रसायन वाहू लागलं अचानक. कोणतं रसायन वाहू लागलं अचानक. कसे फुटू लागले धुमारे. निखाऱ्यांना कशी फुटली पालवी. कळ्याच कळ्या कशा लगडल्या अंगभर. कशी उमलले मी माझ्यातून. कशी उमलले मी माझ्यातून. माझ्याशीच हरकत कशी गंधाळले. रूपाची खाण लावण्याची होऊन कशी शहारले. सृजनाचे उत्सव कसे बहरले. सृजनाचे उत्सव कसे बहरले. हे कुठून कसं उधळत आलं काही. हे कुठून कसं उधळत आलं काही. मला जात देणारं, मला मात देणारं माहीत नाही. माहीत नाही मात्र तुला लागला शोध माझ्यातल्या दिव्यत्वाचा. तशी रसायनांनीही मग मृगजळाची निर्मिती केली जी अजूनही चकवतेच आहे, चकवणार आहे. धर्माच्या स्त्रीत्वाच्या नावाखाली. धर्माच्या स्त्रीत्वाच्या नावाखाली. धन्यवाद. नंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते सरिता पवार यांना. या कणकवली येथे प्राथमिक शिक्षिका आहे. राखायला हवी निजखून हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. या संग्रहाला यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय कदंब पुरस्कार, काव्यरसिक मंडळ पुरस्कार, सारांश पुरस्कार, आनंदयात्री पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विविध प्रकारचे त्यांचे निबंध, ललित कथा प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांनाही महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. 25 वर्ष सातत्याने ते दिवाळी अंक, नियतकालिके, मासिके यातून लेखन करीत आहेत. मी सरिता पवार यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या 2 रचना आपल्या समोर ठेवाव्यात. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
आणि पहिली कविता महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींसाठी. कवितेचं शीर्षक आहे तू. तू ओघळणाऱ्या दवापरी, तू ओघळणाऱ्या दवापरी, तू खळाळणाऱ्या झऱ्यापरी, तू ओघळणाऱ्या दवापरी, तू खळाळणाऱ्या झऱ्यापरी, वेल कोवळी नाजूक अल्लड, वेल कोवळी नाजूक अल्लड, तू अंकुरणाऱ्या तुऱ्यापरी, तू पहाटवारा राणीवणी, तू पहाटवारा राणीवणी, तू सांज गारवा लपेटुनी, तू पहाटवारा राणीवणी, तू सांज गारवा लपेटुनी, उषा साजिरी निर्मल विमल, उषा साजिरी निर्मल विमल, तू शांत विसावा उन्हातुनी, तू चूल काजळी घरातली, तू चूल काजळी घरातली, निशब्द शेज तू मिठीतली, तू चूल काजळी घरातली, निशब्द शेज तू मिठीतली, सोजवळ सात्विक पतिव्रता, सोजवळ सात्विक पतिव्रता, तू धूळ पुरुषी खुरातली, तू विसरगडे या उपमाग, तू विसरगडे या उपमाग, तू शोध प्रकाशी आशाग, जुन्या पुराण्या सोड निवाटा, जुन्या पुराण्या सोड निवाटा, तू प्रसव स्वतःची भाषा ग, तू प्रसव स्वतःची भाषा ग. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे बेबाक वाटांवरील सलोख्याची चळवळ. बाकी काही नाही मुसलमान आहेस ना तू, बाकी काही नाही मुसलमान आहेस ना तू, नव्यानेच व्हावा साक्षात्कार तसं स्वतःला मोकळं केलंस तू नात्यातून, नव्यानेच व्हावा साक्षात्कार तसं स्वतःला मोकळं केलंस तू नात्यातून, आणि चालू लागलीस घर वापसीच्या दिशेने, आणि चालू लागलीस घर वापसीच्या दिशेने, मी घट्ट जखडलेला तिथेच नात्याच्या पाळामुळांशी. लव जिहादच्या भयकंपित चिथावणीखोर घोषणा कानाआड करत आपण एकत्रच तर ऐकत होतो सुफी काव्यातील बंदिशी. लव जिहादच्या भयकंपित चिथावणीखोर घोषणा कानाआड करत आपण एकत्रच तर ऐकत होतो सुफी काव्यातील बंदिशी. अनुभवत होतो सुरांच्या धर्माचं अद्वैत, अनुभवत होतो सुरांच्या धर्माचं अद्वैत कालपर्यंत. मंदिर मशीद दिंडी वारी, मंदिर मशीद दिंडी वारी, नमस्कार अजान, रोजा खानपान उपवास रमजान. समजून घेत होतो गंगा जमुनी तहजीब, समजून घेत होतो गंगा जमुनी तहजीब, हिणकस अस्मिता जपण्याच्या या कट्टर काळात कालपर्यंत. विखार तेढ दुही द्वेष, विखार तेढ दुही द्वेष, मायूस करणाऱ्या प्रश्नांच्या वावटळीने ढवळून निघणाऱ्या भवतालात सुद्धा शोधत राहत होतो आपण औदार्य करुणेचे असीमित अवकाश कालपर्यंत. मग आज, आज मला भणकही लागू न देता तू कधी सामील झालीस समाज कंटकांच्या ध्रुवीकरणाच्या कटात. मला भणकही लागू न देता तू कधी सामील झालीस समाज कंटकाच्या ध्रुवीकरणाच्या कटात. तुझ्या मनावरची माझी कधीही पुसली न जाणारी सावली नाहीशी व्हावी अक्षर चिन्हांसहित. तुझ्या मनावरची माझी कधीही पुसली न जाणारी सावली नाहीशी व्हावी अक्षर चिन्हांसहित. अशा दुभंग जाणीवा तरारून याव्यात तुझ्या मेंदूत. इतका कुणी केला तुझा ब्रेनवॉश, आणि चालू लागलीस तू बुजदिल मळलेल्या वाटा. जानेमन तुझ्या काळजातून विस्थापित झालेला मी मात्र घट्ट रुजलो इथे. तुझ्या काळजातून विस्थापित झालेला मी मात्र घट्ट रुजलो इथे मशिदी बाहेरच्या मंदिराच्या पाराखाली. जिथे दाखवू शकत होतो आपण एकमेकांच्या श्वासांवर अमर्याद हक्क, जिथे दाखवू शकत होतो आपण एकमेकांच्या श्वासावर अमर्याद हक्क. मरणप्राय अवस्थेत आठवत बसलोय तुला, मरणप्राय अवस्थेत आठवत बसलोय तुझ्या जिवंत मोहपट आठवणी. ज्या द्यायच्या मला समज मी माणूस असण्याची, ज्या द्यायच्या मला समज मी माणूस असण्याची. येतेच ना बेबाक वाटांवरील सलोख्याची चळवळ चालू ठेवायची आपल्याला.
बेबाक वाटांवरील सलोख्याची चळवळ चालू ठेवायची आपल्याला. जाणे मन तू येतेस ना, तू येतेस ना. थँक्यू. धन्यवाद. यानंतर पुढच्या कवयित्री आहेत आशा डांगे. सहशिक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे त्या कार्यरत आहे. दुसरे शिक्षक साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. परिगा बाहेर आणि प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे, हे 2 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहे. प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे या संग्रहाचा हिंदी अनुवाद झालेला आहे. कवितांना महत्त्वाचे असे 14 राज्यस्तरीय आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. भारत श्रीलंका 1 दिवसीय साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. केरळ येथील लिटरेचर फेस्टिवल तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, अनेक आंतरराष्ट्रीय कवी संमेलनामध्ये त्यांनी काव्य वाचन केलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेपाळ आणि भारत यांच्या वतीने आयोजित काठमांडू कवी संमेलनात त्यांचा सहभाग राहिलेला आहे. मी आमंत्रित करते आशा डांगे. सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कविता ठेवते. बायांनो, तुम्ही एखाद्या देवाचा धावा केला होता का? बायांनो, तुम्ही एखाद्या देवाचा धावा केला होता का? किंवा निदान वंदे मातरम तरी म्हणायला हवं होतं. मग कदाचित त्यांनी पळवलं नसतं नग्न अवस्थेत गावभर तुम्हाला. किंवा निदान वंदे मातरम तरी म्हणायला हवं होतं. मग कदाचित तुम्हाला त्यांनी पळवलं नसतं नग्न अवस्थेत गावभर. किंवा एखाद्या थाळीचा नाद करायचा होता जोरजोरात. किंवा एखाद्या थाळीचा नाद करायचा होता जोरजोरात. अशा आवाजाने भयंकर विषाणू पळून लावता येतो इथे. अशा आवाजाने भयंकर विषाणू पळून लावता येतो इथे. मग हे अत्याचारी गेलेच असते की मागल्या पावली परत. मग हे अत्याचारी गेलेच असते की मागल्या पावली परत. जीव जाईपर्यंत आणि जीव गेला तरी, जीव जाईपर्यंत आणि जीव गेला तरी भोगलं नसतं त्यांनी. आणि एखादीच्या मृतदेहात सापडलं नसतं 150 ग्रॅम वीर्य. आणि एखादीच्या मृतदेहात सापडलं नसतं 150 ग्रॅम वीर्य. मग कदाचित तुमच्याही वाट्याला आले असते काही आजचे दिन. मग कदाचित तुमच्याही वाट्याला आले असते काही आजचे दिन. त्यांनी तुम्हाला थोडीच भोगलंय. त्यांनी तुम्हाला थोडीच भोगलं. त्यांनी तुमची थोडीच धिंड काढलीये. त्यांनी तुम्हाला थोडीच नग्न केलंय. त्यांनी नग्नता आणि हिंस्त्रता हीच आदिमता आणि पशुत्व हीच ओळख आहे आपली. कदाचित त्यांना हे सांगायचं असेल. किंवा महासत्तेच्या दिशेने जाणारी आणि विश्वगुरुत्वाची हीच वाट असावी हेही सांगायचं असेल त्यांना. हेही सांगायचं असेल त्यांना. तो, ती आणि पुस्तक, फक्त तिच्यावरच कविता सुरू आहे, त्यालाही सामील करून घेऊयात. ती म्हणायची पुस्तकं वाचून कुठे माणसं कळतात का? ती म्हणायची पुस्तकं वाचून कुठे माणसं कळतात का? माणसं करण्यासाठी माणसात राहावं लागतं, माणूस व्हावं लागतं. तो पुस्तक वाचत असायचा. ती हसायची, म्हणायची, अरे पुस्तकातील शब्द समजण्याआधी माणूस समजून घे, माणूस वाच. तिने माणसांवर प्रेम केलं. तिने माणसांवर प्रेम केलं. तो पुस्तकातील अक्षरांवर, शब्दांवर, ओळींवर प्रेम करत गेला. त्याने पुस्तकं आपलीशी केली. पुस्तकातील अक्षर स्वतः रुजवली. पुस्तकातील गहिरपण रुजत गेलं त्याच्यात. पुस्तकातील पानाची फडफड त्याला वेड करत असे. पुस्तकातील पानाची फडफड त्याला वेड करत असे. ती मात्र माणसात रमत होती, माणसांवर विश्वास ठेवत होती. एका काटेरी वळणावर माणसांनी तिचा घात केला. एका काटेरी वळणावर माणसांनी तिचा घात केला. अवतीभोवतीच्या माणसांनी दगा दिला. तिचा धर्म शोधला, तिची जात शोधली. ज्यांच्यात ती रुजत गेली ते स्वतःच्या स्वार्थासाठी तिचं कुळ आणि मूळ शोधण्यात गुंग होते. ज्यांच्यात ती रमत होती ते स्वतःच्या स्वार्थासाठी तिचं रूप, मूळ आणि कुळ शोधण्यात गुंग होते. त्याला मात्र पुस्तकाने कधीच दगा दिला नाही. त्याला मात्र पुस्तकांनी कधीच दगा दिला नाही. त्याचा धर्म विचारला नाही, त्याची जात विचारली नाही, त्याचं कुळ शोधलं नाही. पुस्तक हाच त्याचा धर्म होता. पुस्तक हाच त्याचा धर्म होता. तिला कळालं पुस्तकं कधीच गद्दार होत नसतात. तिला कळालं पुस्तकं कधीच गद्दार होत नसतात, कधीच घात करत नसतात आणि कधीच साथ सोडत नसतात. पुस्तकांना स्वार्थ तसा माहीतच नसतो. पुस्तकांना स्वार्थ तसा माहीतच नसतो. माणसातील माणूस पण हरवलं तरीही पुस्तकं ठेवतात माणूस पण जपून. माणसातील माणूस पण हरवलं तरीही पुस्तकं ठेवतात माणूस पण जपून. पुस्तकातली पशुही माणूस पण
पुस्तकातील पशुही कधीच घातक नसतात. पुस्तकातील पशुही कधीच घातक नसतात. माणसाने दगा दिला की आधार देतात पुस्तकच. माणसाने दगा दिला की आधार देतात पुस्तकच. माणसं रडीचा डाव खेळतात. माणसं रडीचा डाव खेळतात. पुस्तकं डाव धरत नाही, डाव खेळत नाही आणि डाव भरूही देत नाही. पुस्तकं डाव धरत नाही, डाव खेळत नाही आणि डाव भरूही देत नाही. माणसं दगा करतात तेव्हा पुस्तकं जवळ केली जातात. माणसं दगा करतात तेव्हा पुस्तकं जवळ केली जातात. तिला कळालं त्याचं पुस्तकात रमण्याचं गमक. तिला कळालं त्याचं पुस्तकात रमण्याचं गमक. आता त्याच्याबरोबर तीही शिरली आहे पुस्तकात. आता त्याच्याबरोबर तीही शिरली आहे पुस्तकात. दोघंही आता रमतात पुस्तकातील अक्षरात. दोघंही राहतात पुस्तकातील माणसात, पुस्तकातील माणसात. सर्वांना तर मी या ठिकाणी आमंत्रित करते पूजा भडांगे यांना. या पुण्याहून आल्यात. शिक्षिका, कॉपीरायटर, मेहता पब्लिशिंग हाऊस येथे एक संपादक, ते आता पूर्णवेळ गृहिणी असा यांचा प्रवास राहिलेला आहे. ऐहिकाच्या मृगजळात हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा विशेष काव्यसंग्रह पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर न. देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार, प्रमोद कोपर्डे प्रतिष्ठानचा राधाबाई किसन कोपर्डे पुरस्कार, साहित्य अकादमी युवा पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहे. मी या ठिकाणी आमंत्रित करते पूजा भडांगे, आपण आपल्या 2 रचना या ठिकाणी ठेवाव्या. इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना नमस्कार. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे पहिलं तीर. पहिलं तीरावर पोचायाची घाई, पहिलं तीरावर पोचायाची घाई आणि दोघातून अथांग निळाई. मिटल्या डोळ्यात तुडुंब वेदना, मिटल्या डोळ्यात तुडुंब वेदना. मौनातून कथा, मौनात प्रार्थना. कातर घडीचा मोहक शकून, कातर घडीचा मोहक शकून निसटून गेला तुझ्या माझ्यातून. पाठवू नकोस अंधाराचे फूल, पाठवू नकोस अंधाराचे फूल. सोसायाची नाही तुझी चंद्रभूल. पानगळ माझी आवर आवर, पानगळ माझी आवर आवर. वसंताचे ऊन तळ हातावर. शेवटी शेवटी भरडली ओळ, शेवटी शेवटी भरडली ओळ. शेवटी जाहले काळीज उखळ, शेवटी जाहले काळीज उखळ. दुसरी कविता घेते. त्याचं शीर्षक आहे केस. लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या, लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने त्याच्या मुळाशी खोलवर रुतलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा. लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने त्याच्या मुळाशी खोलवर रुतलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा. कारण वारं घुसतं म्हणे त्यातही, कारण वारं घुसतं म्हणे त्यातही. आणि नजर विजळी लागते आल्या गेल्याची, बाया माणसाची, बुवा बाप्याची. कारण वारं घुसतं म्हणे त्यातही आणि नजर विजळी लागते आल्या गेल्याची, बाया माणसाची, बुवा बाप्याची. कसं आहे ना, बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेसं असतं. कसं आहे ना, बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेसं असतं. कसलंही कुठलंही रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एकामागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी. रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एकामागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी. पिकतीलही वय होण्याआधीच अनेक आकांक्षा, इच्छा, अवास्तव घेतलेल्या आणि लादलेल्या जबाबदाऱ्या. म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे लांब सडक मोकळे केस. म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे लांब सडक मोकळे केस. अर्ध्या उघड्या पाठीवर आणि ठेवतही नाही गालावर उडण्यासाठी 2-4 बटा. ज्या हातात नशीब कोरलंय
त्यानेच पिळते सगळे केस. ज्या हातात नशीब कोरले त्यानेच पिळते सगळे केस, एकावर एक एकावर एक, आणि बांधून ठेवते सगळं काही आंबाड्याच्या घट्ट खोप्यात. कारण आई म्हणायची मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही. कारण आई म्हणायची मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही. तेव्हा तिच्या राबळ तळव्यांनी डोक्यावर तेल घालून वाढवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही उडवायचं मला. तेव्हा तिच्या राबळ तळव्यांनी डोक्यावर तेल घालून वाढवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही उडवायचं मला, आणि नाही द्यायचं प्रियकराला एकांतात कुरवाळत बसण्यासाठी. आंबाड्याच्या घट्ट बांधासारखं सुरक्षित ठेवायचंय आता सगळंच. आंबाड्याच्या घट्ट बांधासारखं सुरक्षित ठेवायचं आता सगळंच. माझ्यासाठी, माझ्या पुरतं आणि माझ्या आत मुरलेलं, माझ्या आत मुरलेलं. मी या ठिकाणी निमंत्रित करते माधवी मुठा यांना. या देखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या 2 जणी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यातील ह्या तिसऱ्या कोरड्या मातीचे ओलेपण हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी स्फुट लेखन केलेलं आहे. ललित लेखन, कथा लेखन, चित्रपट परीक्षण त्यांचे प्रसिद्ध आहे. विविध साहित्य संमेलनांमधून कविता वाचन त्यांनी केलेलं आहे. ब्लॉग लेखनाबरोबरच त्यांनी नाटकात भूमिकाही केलेल्या आहेत. गायन, रनिंग, सायकलिंग, योगाभ्यास यातही या पारंगत आहे. स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. अगले जन्म मोहे बिटिया ही कीचो हा लेख संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. माधवी मुठा. कवितेचं शीर्षक आहे करोना, तो आणि ती. करोनाच्या आधी आणि नंतर. करोनाच्या आधी आणि नंतर, वॅक्सिन घेण्याच्या आधी आणि अँटीबॉडीज निर्माण होण्याच्या आधी आणि नंतर. माणूस मेला, जगला, वाचला, तरीही सगळं विसरला. माणूस मेला, जगला, वाचला, तरीही सगळं विसरला. माणूस चंद्रावर, मंगळावर गेला. माणूस चंद्रावर, मंगळावर, आणि बाई बलात्काराच्या मर्जीवर. बाई बलात्काराच्या मर्जीवर, जिंदा या मुर्दा. एक निर्भया मेली. एक निर्भया मेली. तशा निर्भयाला वय नाहीये, पण एक निर्भया मेली आणि वर्तमानपत्र, TV, पोलीस, समाजसुधारक, मानवी हक्क आयोग इत्यादी इत्यादी सगळ्यांची पोटं भरून गेली. एक निर्भया मेली आणि वर्तमानपत्र, TV, पोलीस, समाजसुधारक, मानवी हक्क आयोग इत्यादी इत्यादी सगळ्यांची पोटं भरून गेली. इतकंच काय ज्यांनी मारली त्यांचीही फुकट पाहुणचाराची सोय तिने लावली. प्रेम भीम अस्तबिस्त का? सुख दुःख, कुंपणाच्या आत बाहेर, गुलाब, निवडुंग, नदी, समुद्र असे कितीतरी विषय होते कविता करायला. राहिलंच तर ग्लोबल वॉर्मिंग, वृद्धांची दुरावस्था, अमेरिकेची मनमानी, मुस्लिमांचा जिहाद, हिंदूंचे अज्ञान की अंधश्रद्धा, ख्रिश्चनांचा विस्तारवाद, अयोध्या, राम मंदिर, राष्ट्रवाद, समाजवाद आणि असतील नसतील ते सगळे वाद, हुकुमशाही, आणीबाणी, पाणीबाणी, प्राण्यांचे हक्क, पक्ष्यांचे दुःख इत्यादी इत्यादी गोष्टी आहेतच की कवितेचा विषय. पण विषय घेऊन लिहिला तर तो कवी कसला? तो तर वेडा. त्यात परत अपेक्षा पूर्ण करण्याची अपेक्षा. मग मी माणूस म्हणून लिहिलं तर म्हणे बाईसारखं लिहा, तुम्ही बाई आहे ना. मग मी माणूस म्हणून लिहिलं तर म्हणे बाईसारखं लिहा, तुम्ही बाई आहे ना. मग बाईसारखं लिहिलं तर म्हणे यात स्युडो, इथे कंसात स्युडो आहे, याला मी स्युडो म्हणते. बाईसारखं लिहिलं तर म्हणे या स्त्रीवाद नाहीये, म्हणजे फक्त बाईच्या दुःखाबद्दलच लिहा कारण तुम्ही बाई आहे. मग मी लिहिणंच बंद केलं. मला झाडांची काळजी वाटली तर म्हणे घरात डास पक्षी येतात म्हणून तोडू. रेल्वे बनवायला तोडू, उजेडासाठी तोडू. म्हटलं डास पक्षी बिबटे तुमच्या घरात की तुम्ही त्यांच्या. म्हटलं डास पक्षी बिबटे तुमच्या घरात की तुम्ही त्यांच्या.
पण तिथेही माझं कोणीच ऐकेना, झाडं तोडतच राहिले. मग मी कोणाला काही बोलणंच सोडलं. दवाखान्यात बसले, स्त्रीरोग तज्ञ आहे, काम करत राहिले. खूप मेहनत करून एका बाईला मोकळी केली. खूप मेहनत करून दिवस रात्र जागून एका बाईला मोकळी केली. तेव्हा नातेवाईक म्हटले, काय उपयोग, मुलगीच झाली. नातेवाईक म्हटले, काय उपयोग, मुलगीच झाली. मग एक अजून जास्त अडलेली मेहनत करून सीझर करून सोडवली. तर नातेवाईक म्हटले, काय उपयोग, एक तर सीझर झालं आणि सीझर होऊन मुलगीच झाली. हे होतं, सीझर झालं आणि मुलगी झाली तर फार दुःख होतं लोकांना. हेल्मेट न घातल्यामुळे एक जण मरणासन्न झाला तर नातेवाईक म्हणले, हे डॉक्टरच वाईट. मग मी स्वतःला डॉक्टर म्हणणं सोडून दिलं. हेल्मेट न घातल्यामुळे एक जण मरणासन्न झाला तर नातेवाईक म्हटले, हे डॉक्टरच वाईट. मग मी स्वतःला डॉक्टर म्हणणं सोडून दिलं. मी घरात बसले तर आळशी घर बैठी. बाहेर पडले तर बाजारू, स्वैर, हट्टी. मी बोलले तेव्हा वाचाळ ठरले. गप्प बसले तेव्हा बधीर, फक्त ऐकत राहिले. जाब विचारलं तेव्हा उत्तर बासनात. मी मात्र जन्मभर आरोपीच्या पिंजऱ्यात. सुंदर दिसले तेव्हा मन कोणी बघितलंच नाही. आणि कुरूप होते तेव्हा मलाच कोणी बघितलं नाही. निपुत्रिक होते तेव्हा मुलगी बायको सून होते. आधी बाई मग आई झाले. माणूस म्हणून कधी जगले. पायथ्याशी होतं तेव्हा शिखर दिसलं नाही. शिखरावर आलं तेव्हा पुढे काहीच दिसलं नाही. पण या निराशेसाठी इथपर्यंत थोडी चालेत. इथपर्यंत यायला कितीतरी दोंगट तुडवलेत. आपलं माणूस पण, आपलं स्त्री पण, आपलं डॉक्टर पण. कोणीही कितीही जरी झाकळून टाकलं तरी मी हेच करणार. माझं मी पण टिकवून ठेवणार आणि मनमुराद जगणार. दुसरी कविता सादर करते. ही थोडी तरल आहे. हे बघ जेव्हा तू येशील ना तू तेव्हा आण काही वस्तू. पण येशील का तू? येस तू एकदा वेळ काढून वाटेवरच्या गुलमोहराला वळसा घालून. कॉलनीच्या त्या वळणावरून जिथे आहे माझ्या स्वप्नातलं घर. स्वप्न नावाची पाटी त्याच्या फाटकावर. कॉलनीच्या त्या वळणावरून जिथे आहे माझं स्वप्नातलं घर. स्वप्न नावाची पाटी त्याच्या फाटकावर. होईल शोधायला तुला जरा त्रास. कारण स्वप्न बघतच नाहीस ना तू माझ्यासारखी खास. एकदा तरी स्वप्न बघशील ना तू. खरंच सांग, एकदा तरी येशील ना तू. फाटक उघडून बिनधास्त आत जा. अंगणातला चाफा रात्राणी डोळे भरून पहा. तुझ्या माझ्या स्वप्नातल्या घरात कशाला घाबरावं. सांग आता अजून किती दिवस कुडावं झुरावं. विसरून राहिलेत आपले श्वास तिथे काही. अडकून पडलेत हळवे क्षण तिथे काही. हे बघ, एका हातात मावतील ना तितकीच फुलं आणि चाफ्याची. दुसऱ्या हातात जागा आपल्या हरवलेल्या श्वासांची, क्षणांची. घेऊन ये हा आठवणीनं. आणशील ना तू. खरंच सांग, एकदा येशील ना तू. गाडीतली जबाबदाऱ्या भरलेली पिशवी रिकामी कर. मागच्या वेळी जाताना माझा पाऊस घेऊन गेलास ना, तो त्याच्यात भर. ये रे माझ्या पावसा, आता तरी येशील ना तू. सांग पावसा, एकदा तरी येशील ना तू. पाऊस नेलास तेव्हापासून भेगाळली तरसली जमीन. पाय होरपळले, काया रापली, जखमा काही जुन्या काही नवीन. तुला दाखवल्याशिवाय जखमा भरणार नाहीस. तू देऊन गेलास त्या जखमा बघशील ना तू. सांग आता तरी येशील ना तू. तुझी प्रेमळ नजर हवी जखमांसाठी मलमपट्टी. तू असशील व्यस्त, मीही खूप हट्टी.
आधी हव्या त्या वस्तू देशील ना तू? एकदा तरी सख्या येशील ना तू? आशेचं बियाण मला पोसायचंय, सुखाची कात्री आण दुःख कापायचंय. सुखाची कात्री आण दुःख कापायचंय, तुझ्या विना काढलेले दिवस कापून टाकीन आणि तू आलास की सुई दोऱ्यानं सुन्या रात्री शिवून टाकीन. जास्त नाही, अजून थोड्याच वस्तू आहेत बाकी. मोत्यांची माळ, कानातले झुमके, सोन्याच्या बांगड्या, लाल रेशमी साड्या, काजळाची डबी, अत्तराचा फाया आणि ते सगळं लागेल जे तुझ्यासाठी सजाया. ते काहीच नकोय मला. कळत कसं नाही रे, फक्त हवास तू. हसत हसत मला दोन्ही बाहूत लपेटून घेणारा, इथे तिथे विखरून पडलेल्या मला समेटून घेणारा, फक्त हवास तू. येशील ना तू? आणि हो, विसरू नकोस हा, ते स्वप्न, ते श्वास, ते क्षण, नजर, चाफा, बीज, मलम, पाऊस, कात्री, सुई दोरा आणि तुझी वेळ. घेऊन ये तुझा वेळ जोडून टाकायला माझ्या क्षणाशी. सांग हे सगळं करशील ना तू? एकदा तरी येशील ना तू? एकदा तरी येशील ना तू? MSc झुलॉजी झालेली आहे. महाविद्यालयीन काळात अनेक राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला आहे. मराठवाडा साहित्य संमेलनातून तिने सहभाग घेतला आहे. काव्यधारा हास्यसंध्या पुणे, कोथरूड फेस्टिवल ज्यामध्ये रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, सौमित्र, अशोक नायगावकर यांचा सहभाग होता, त्यात तिचा सहभाग होता. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर तिचे मिलियन्सवर फॉलोअर्स आहेत. तरुण वर्गामध्ये ते विशेष लोकप्रिय आहे. ABP माझाच्या कार्यक्रमात तिचा सहभाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती आमची विद्यार्थी. आयोजकांचे धन्यवाद. सर्व मोठ्या कवयित्रींमध्ये मला आज मंच शेअर करता येतो आहे त्यासाठी. आणि सर्वच मोठी लोकं म्हणजे दादा गोरे सर, ठाले पाटील सर, फमू शिंदे सर, अनुराधाताई समोर असताना थोडं दडपण येतच आहे, पण तुम्ही जाणकार आहात, सांभाळून घ्या. कविता ठेवते. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. आईच्या मातृत्वाचं आणि दातृत्वाचं नेहमीच कौतुक केलं जातं, पण ते तिला हवं आहे का हे कधीच तिला विचारलं जात नाही. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पायीक झाले. ज्या वाटा आई गेली मी त्याची पायीक झाले. धर्म, संस्कृती, इज्जत सारे माझ्या पत्री आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी काही नाही मागायचे. टीव्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं. मी हसून हो म्हणाले काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा जरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. बाई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायचे. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते.
मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते, आणि मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार, तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार, भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो, वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो, गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात, संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात, आणि उंच महालिक कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट, बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं, बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं. स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे, हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप भाऊ पती प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्ये आहे भूक, माझ्यामध्येही आहे भूक, प्रकृतीचा तो चमत्कार. लाजरा बुजरा शोधून नर करू मी बलात्कार. वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल, वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल. श्वापदा परी हिंस्र की तोही सौंदर्याचं प्रतीक असेल. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई, आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई, मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो, मला आई व्हायचे नाही, मला आई व्हायचे नाही. ते पुढची कवितेचं शीर्षक आहे बाईपणाचा धर्म. ते म्हणतात काळ बदलला, ते म्हणतात काळ बदलला, बदललाही असेल कदाचित. ते म्हणतात काळ बदलला, बदललाही असेल कदाचित, पण बाईनं एखाद्या पुरुषाला नासवलं, की मुलीनं मुलाला फसवलं, की राजानं मुलाला डावलून लेकीला उत्तराधिकारी म्हणून बसवलं, असं काही होताना दिसत नाही. काळ बदलला म्हणून बाईपणाचे संदर्भ बदलत नाही. बाईने बाईपणाचा धर्म जपला पाहिजे, बाईने बाईपणाचा धर्म जपला पाहिजे. एवढंच काय, तो धर्म तिला शिकवला जातो. तसा बाईचा दुसरा कुठला धर्म शिल्लक राहतो. बाई हिंदू किंवा मुसलमान नसते, बाई शीख किंवा ईसाईही नसते, बाई केवळ बाईच असते. बाई हिंदू किंवा मुसलमान नसते, ती शीख किंवा ईसाईही नसते, बाई केवळ बाईच असते. सारेच धर्म तिच्या विरोधात असतात, सारेच धर्म तिच्या विरोधात असतात. तिच्या शरीराला बंदिस्त करून तिला छळतात. पुरुष असो की धर्म बाईच्या शरीराभोवती घुटमळतात. आजचा स्त्रीवाद, 4 पुस्तके, कविता किंवा छापून आलेले फुटकळ लेख उत्तर होऊ शकत नाही. आजचा स्त्रीवाद, कविता, पुस्तके किंवा छापून आलेले फुटकळ लेख उत्तर होऊ शकत नाही. स्त्री पुरुष कधीच एक समान नसतात, स्त्री पुरुष कधीच एक समान नसतात. पुरुष हिंसक, कठोर, बाया कोमल, हळव्या असतात. स्त्री पियक्कड, नामद, अहंकारी पुरुषाशीही जुळवून घेऊ पाहते. स्त्री पियक्कड, नामद, अहंकारी पुरुषाशीही जुळवून घेऊ पाहते. मात्र केवळ सिगारेट पिणारी मुलगी समाजासाठी संकट बनून जाते. चाकोरी तोडून 4 बायांशी सलगी करणारा पुरुष मर्द गणला जातो. चाकोरी तोडून 4 बायांशी सलगी करणारा पुरुष मर्द गणला जातो, आणि हेच बाईनं केलं तर तो व्यभिचार गणला जातो. काळ कोणताही असो, काळ कोणताही असो, त्यानुसार बाईचं एक रूपक बनवलं जातं, तोडलं मरोडलं जातं. कधी बाई विटाळ चांडाळ असते, कधी बाई विटाळ चांडाळ असते, कधी सती बनवतात तर कधी देवी भासते, आणि आज तर सेक्स डॉल मडोना हवी असते. आज सेक्स डॉल मडोना हवी असते. बाईसाठी काळ कधीच बदलत नाही, बाईसाठी काळ कधीच बदलत नाहीत. बदलतात तिची रूपकं, बदलतात बाईपणाचे संदर्भ. काळ बदलला म्हणतात, काळ बदलला म्हणतात, बदललाही असेल कदाचित. बाईला तो अजून तरी माहीत नाही,
बाईला तो अजून तरी नाही. आपण अध्यक्ष समारोपाकडे वळूया. मी ललिता गादगे मॅडम यांना या ठिकाणी निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. सुप्रसिद्ध साहित्यिक 5व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फसवी क्षितिजे अग्निजळ संवेदन हे राज्य शासन पुरस्कारप्राप्त काव्यसंग्रह आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि अश्रू प्राजक्ताची फुले आणि दाह कळी उमलली हे कथासंग्रह नाळबंदाची कहाणी खिडकीतलं आभाळ हे ललित लेख संग्रह प्रकाशित राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 7वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मॅडमनी भूषवले आहे. पुणे विद्यापीठ आणि गुलबर्गा विद्यापीठात त्यांच्या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत आणि त्यांनी काही अनुवादही केलेले आहेत. द विनर स्टँड्स अलोन या पाउलो कोएल्हो या जगप्रसिद्ध ब्राझिलियन कादंबरीचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. याशिवाय एका नागालँडच्या लेखिकेच्या कादंबरीचा देखील त्यांनी अनुवाद केलेला आहे. माननीय ललिता गादगे मॅडम. या अनोख्या पद्धतीने हा 50वा आंतरराष्ट्रीय महिला दिन इथे मराठवाडा साहित्य परिषदेने आयोजित केला. संयोजकाचे मी अभिनंदनही करते आणि आभारही मानते. आत्तापर्यंत काव्यरसात न्हावून निघालेला आहात तुम्ही. फार तुम्हाला आता त्याच्या वर नाही काढणार मी. नामोल्लेखही मी जर करत बसले तर हे सगळे माझ्या जवळचे आहेत मित्रमैत्रिणी. अध्यक्ष म्हणून तुम्हा सर्वांचे आभार मानते. इतक्या मोठ्या संख्येने आपण सुद्धा आलात. कवयित्री संमेलन आला तेही. हिंदीत कुठेतरी वाचलं होतं की एकाने म्हटले की ये क्या करती है कवयित्री, चूल्हे से हंडिया उतारती है. अशा पद्धतीने थोड्याशा गमती केल्या जातात कवयित्रीबद्दल, पण इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही दाद देत आहात, तुमचे खास आभार. खरं तर मित्रमैत्रिणींनो, स्त्रीवाद, स्त्री पुरुष समानता आपल्या संस्कृतीत नाही असं म्हणणं धार्ष्ट्याचं होय. लोकसाहित्य बघा, लोकगीतं बघा. उच्च रवाने जात्यावरच्या बाईने म्हटलेलं आहे, लेका परीस लेक कशानं झाली उणी, लेका परीस लेक कशानं झाली उणी, सखे ग एकाच कुशीची रत्न दोन्ही. आणखी काय असते स्त्री पुरुष समानता? एका आदिवासी ओवीमध्ये त्यावरचीच असावी ती, कुठेतरी वाचण्यात आलंय. अतिशय धाडसाने ती म्हणते, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, सीतामाई ही रखणी राम हलक्या कानाचा. आणखी काय असतं? आणखी महिला दिन काय असतो? आणि तिथपासून चालत आलेली ही परंपरा आपली, पुढे बहिणाबाई असोत, पुढे आपलं संत साहित्य असो. संत साहित्य जर घेतलं, प्रत्येक संत कवयित्री जर घेतली तर असे 15-20 महिला दिन साजरे होतील. आता संदर्भ झाले ते डोईचा पदर आला खांद्यावर, किती किती सांगा. पुढे आपले समाज सुधारक अमेरिकेसारख्या देशात सुद्धा मतदानासाठी, मताच्या हक्कासाठी स्त्रियांना लढावं लागलं, झगडावं लागलं. इथे आपल्याला एका लेखणीच्या फटकाऱ्याने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी तो हक्क दिला. महात्मा गांधींनी राजकारणात आणलं, समाजकारणात आणलं. सावित्रीबाईंचं तर आताच पूजन केलं आपण. ही एवढी मोठी परंपरा आहे, तरी सुद्धा
सगळं अलबेल आहे असं म्हणता येत नाही. आजही महिला दिन साजरा करावा लागतो. आम्हाला महिलांच्या हक्कांबद्दल बोलावं लागतं, कधी कधी आक्रोशही करावा लागतो. वृषालीच्या कवितेपासून सुरू झालेला हा प्रवास असा काही चढत गेला, गुंजनने तर शिखरावर नेऊन ठेवलं. किती स्वातंत्र्य, आज इतका विचार करतायत ह्या तरुण मुली. मला आयोजकांची कमाल वाटली. त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं अध्यक्षापासून ते गुंजनपर्यंत कवयित्री निवडल्यात, 3 पिढ्यांना एकत्र आणलंय. आणि गुंजनने तर कमालच केली. ती स्वातंत्र्य घेते आज, आई व्हायचंय की नाही. प्रत्येक निर्णयाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे स्त्रीला असं म्हणतोय आपण. आणि हे स्वातंत्र्य घेऊ बघते, स्वातंत्र्य घेण्याचा विचार ती करते. हा सगळा मी थोडंसं धार्ष्ट्याने म्हणेन साहित्याचाही परिणाम आहे. लोकगीतापासून लोकसाहित्यापासून सुरू झालेले सगळं अनुराधाबाईंनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये माझ्या खेड्यातल्या बायकांची दुःख मांडली. वेदना मांडणे सुद्धा स्वातंत्र्याकडे जाण्याची एक पायरी असते. चुलीतलं लाकूड चुलीतच जळावं म्हणताना घुसमटतात जीव आणि समृद्ध होतो पुन्हा पुन्हा एखाद्या विहिरीचा तळ, असं जेव्हा अनुराधा म्हणते, 90च्या दशकातील संपूर्ण ग्रामीण स्त्रियांचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. प्रचंड आत्महत्या केलेल्या आहेत त्यावेळी. आणि विहीर एकच असं स्थान होतं जिथं त्यांना निवांत वाटायचं. बदल झालेत नाही असं नाही. आणि हे बदल कवितेतून आलेले आहेत. पद्मा गोळे म्हणतात, मला आता मला शोधू द्या, सगळी ओझी उतरवून माझी मला शोधू द्या. अश्विनी धोंगडे अजून थोडीशी जी संभ्रमावस्था आहे स्त्रीच्या मनामध्ये, ती संभ्रमावस्था म्हणतात. नीरजा निग्रहाने म्हणते की नाही, आता मला शोभिवंत पडदे लावून श्वास गुदमरून घ्यायचा नाही. म्हणजे वृषाली म्हणते, तुमच्या तमाम इच्छांची ओझी सावरताना विसरूनच गेले होते, माझ्याही पाठीला ताट होता येतो. तर संजीवनी म्हणते, अरुंद दारातून तर बाहेर पडायचंय, तेही कसं, सगळे मर्यादांचे कडे कोंडे तोडून ती बाहेर पडू इच्छिते. हा सगळा प्रवास मीही कधीतरी कुठंतरी म्हटलं, घाबरत हा, कारण थोडंसं माझ्या पिढीला अजून ते आहे घाबरत. तू सूर्य कधीच नव्हतास, पाहायचा प्रयत्नही केला नाहीस, तरीही का फिरत राहिले मी तुझ्याच भोवती. माझ्या सगळ्याच ऋतूंचे सगळे सोहळे तुझ्याच कडे गहाण ठेवून. हे सगळं आलंय कवितेमध्ये. आणि हे सगळ्यांच्या कविता या ऐकताना हा सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर. लिहून काही होत नाही असं नाही, त्यांनी सांगितलं. पुस्तकांबद्दल चळवळींना बळ दिलंय, पुस्तकाने चळवळींना कवितेने बळ दिलंय. हे मान्य करावंच लागतं. हे विद्या बाळने मान्य केलं, हे पुष्पा भावेने मान्य केलं. आणि म्हणून मिळून साऱ्या जणी सारखी मासिकं काढली. त्याचं कारण आहे की चळवळीला बळ देतात शब्द. हे सगळं घडत असताना सुद्धा चिंताजनक परिस्थिती का आहे याची उत्तरं मिळत नाहीत. शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा, सावित्रीबाई म्हणून गेल्या. शिक्षणाचा प्रसार झाला, प्रचार झाला. किती मोठ्या प्रमाणात खेड्यातली मुलगी सुद्धा शिकते. आज खेड्यातल्या मुलींना सुद्धा शहरात खोल्या करून शिकवतायत पालक. तरी सुद्धा का संपत नाहीये आमच्या मनातली भीती? हा मोठा प्रश्न आहे. माझी मुलगी पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहे, लहान मुलांची मेंदू विकार तज्ञ आहे.
परवा एक थोडंसं बाजूला होऊन मी हा प्रसंग सांगते, त्याच्यामुळे काय झालं. एका कॉन्फरन्सला जायचं होतं तिला. कंपनीकडून आयोजित केलेली कॉन्फरन्स होती. कंपनीनेच गाडी पाठवली होती, ती एकटी जाणार होती. परका ड्रायव्हर. तिला त्याचं काही वाटलं नाही, पण माझ्या मनात पाल चुकचुकली. मी म्हटलं, बेटा मी येऊ का सोबत? हे काय दाखवतं? हे काय दाखवतं? 50वा महिला दिन साजरा करतोय. स्वातंत्र्याला कितीतरी वर्ष झालेली आहे. कायदा तिच्या बाजूने आहे, तरी सुद्धा अशी पाल का चुकचुकावी माझ्या मनात? मला माझीच की वाटली. मुलगी म्हणाली, अगं कोणत्या काळात राहतेस तू? पण मला भीती वाटली. ती येईपर्यंत तिला मी सांगितलं, अपडेट देत राहाल, तुझं लोकेशनची अपडेट देत राहाल. हे का? मनातली भीती जात नाही, उलट ती जास्त झाली आहे. मला आठवतं लहानपणी प्रवास करताना मला खरंच एकटीला प्रवास करताना कधीही भीती वाटली नव्हती, पण आता या वयात भीती वाटते. हे काय दाखवतं? अमेरिकेहून विमानतळावर उतरले, एकटी आले होते. तिथून मला रेल्वे स्टेशनवर टॅक्सीने जायचं होतं. अर्थात 10 वर्षापूर्वीचा काळ आहे तो. मला स्टेशनवर जाईपर्यंत भीती वाटत होती. हे ज्या दिवशी संपेल, ही भीती ज्या दिवशी संपेल, त्या दिवशी आपल्या या महिला दिनाला खरा अर्थ प्राप्त होतो असं मला वाटतं. आणि त्यासाठी त्याने म्हटल्याप्रमाणे लिहिणाऱ्या बाया कधी मरत नाहीत, नाही लिहिणाऱ्या बाया धाडशी असतात, मरण तर येणारच असावं त्याने. किमान त्यांनी तरी वाचणाऱ्या लिहिणाऱ्या बाईंनी तरी धाडशी असावं, निर्धार असावा. 8:15 वाजलेले आहेत. श्रीधर उभा आहे तिकडे. त्याने मला आधी सांगितलंच होतं, मी फार वेळ घेणार नाही. माझं हे अध्यक्षपदाचा बहुमान जो मला दिला संयोजकांनी, आता निर्धाराचं सांगते मी. शिक्षित माझी पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट असलेली मुलगी, तिलाही कुठेतरी मी बोलल्यामुळे तिलाही वाटत होतं थोडंसं. आल्याबरोबर तिने फोन केला, मी आले बरं का व्यवस्थित. पण एक अशिक्षित निरक्षर 2 वर्षापूर्वी वैधव्य आलं. परवा ती मला भेटली गेल्या महिन्यात गावाकडे. मला आश्चर्य वाटलं तिच्याकडे बघून. तिची कहाणी तुमच्यासमोर मी ठेवते आणि त्याच बाईला मी माझा अध्यक्षपदाचा बहुमान अर्पित करते. कहाणी. निगुतीनं पूजा मांडायची ती आया बाया जमवून कहाणी सांगायची, हौशेनं भक्तिभावानं रंगवून. सोमवारची, शुक्रवारची, पुसातल्या आयतवारची, रविवार, सोमवारची, शुक्रवारची, पुसातल्या आयतवारची सगळ्या कहाण्या तिच्या ओठांवर. अशाच एका सोमवारच्या सकाळी महादेवाच्या, अशाच एका सोमवारच्या सकाळी विस्कटून गेली पण तिच्याच आयुष्याची अवघी कहाणी. उजाड शिवारातील तिनेच वाढवलेल्या फांदीवर लटकलेलं सौभाग्य बघून, उजाड शिवारातील तिनेच वाढवलेल्या फांदीवर लटकलेलं सौभाग्य बघून तिनं केलेल्या आकांताने फाटून चिंध्या झाला तिचा भोवता. कुंकू पुसताना काकणं फोडून घेताना, कुंकू पुसताना काकणं फोडून घेताना ओरबाडून निघाली ती, सोलून निघाली. उंबऱ्याच्या आणि बंधाऱ्याच्या आतीलच, उंबरठ्याच्या आणि बंधाऱ्याच्या आतीलच काबाडातच अकंठ बुडालेली ती कोलमडली, हेलपाटत राहिली वादळात सापडलेल्या केळीसारखी. गळतच होते डोळे तिचे मदतीचा चेक घेता नाही, गळतच होते डोळे तिचे मदतीचा चेक घेता नाही. दिवस जात राहिले, दिवस जात राहिले, निवत गेला पांढऱ्या कपाळाचा जाळ. दिवस जात राहिले, निवत गेला पांढऱ्या कपाळाचा जाळ. दिसू लागला हळूहळू चिमुरड्यांच्या डोळ्यातील विझत चाललेला, चिमुरड्यांच्या डोळ्यातील विझत चाललेला चंद्र
घरादारावर वाढत चाललेला काळोख. दडवले मग अश्रुतीनं पापण्यांच्या आड. ही पुढची कहाणी आहे तिची. दडवले मग अश्रुतीनं पापण्यांच्या आड, उठली ती झटकून. खोचला पदर, मागे सारली काखणं. उंबरठ्याच्या आतील सुरक्षित अंधारात घोटाळणारी गुजरी पावलं रोवली तिनं ठामपणे उंबरठ्याच्या बाहेर. बघून घेतला भोवताल, जोखलं स्वतःला. स्वतःच्या आत खोलवर दडलेल्या उजेडात जोखलं स्वतःला. निघाली ती वाटेवरील निखारे. सोपी नव्हती वाट. निघाली ती वाटेवरील निखारे, शब्दांच्या ठिणग्या, विखारी नजरांचे विखारी बाण. सारं झेललं तिने निग्रहाने ओटीत. शेतातील माती गोठ्यातील गुरं तर परकी नव्हतीच तिला. शेतातील माती गोठ्यातील गुरं तर परकी नव्हतीच तिला. आता ती दिसू लागली मुलांच्या शाळेत, बचत गटात, सोसायटीच्या सभेत, बँकेतही. कधी जाब विचारताना, कधी उत्तरं देताना, एखाद्या मंचावरून ठासून काही सांगताना. आता ती सांगत नाही कुणालाच चमत्काराच्या कहाण्या. कुणीच तर आलं नव्हतं तिला सावरायला चमत्कारिकपणे. एकटेपणाच्या राखाडी रेषातही आता तिचीच कहाणी फुलत चालली आहे. साठा उत्तराची, सुफळ संपूर्ण निर्धाराची. आता तिचीच कहाणी ही निर्धाराची सांगितली जाते एखाद्या मंचावरून. तिच्याच सारख्या कुणाला तरी मिळावं बळ कोसळताना. एक छोटीशी आता तुमच्यासाठी. तुमच्या संगतीशिवाय रंगत नाही आमच्या आयुष्यात. हे तितकंच खरं. आम्ही जरी खूप बाता मारल्या, तुमचे हात हातात असले, माझ्या एका कवितेत म्हटलंय मी, असते तुमचे हात हातात तर फुलला असता भादवा भर ग्रीष्मातही. तर तुमचे हात हवेच आहेत. माझ्या एका मैत्रिणीने, तरुण मैत्रीण, सगळं काही वाईट नाही आहे याच्यावर विश्वास आहे माझा. ज्योतिराव होते म्हणून तर सावित्रीबाई झाल्या. आजही एखाद दुसरा ज्योतिराव दिसतो. संख्या जास्त व्हावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. तिने काय म्हटलं बघा. ती म्हणते की मी कशामुळे पुढे आले. तिने फार चांगलं म्हटलंय की बघा, आणि मला आवडलं ते. अर्थात तिने जो अनुभव सांगितला तो माझ्या कवितेत मी शब्दबद्ध केला. सई म्हणाली, प्राचीवर उमललेल्या सूर्याच्या साक्षीनं घेतले त्याने माझे मेहंदी रेखलेले हात हातात. प्राचीवर उमललेल्या सूर्याच्या साक्षीनं घेतले त्याने माझे मेहंदी रेखलेले हात हातात. म्हणाला, भिंती नाही उभारणार तुझ्या भोवती, आभाळ दाखवताना छतही टाकणार नाही काचेचं. मधल्या काळात एक संकल्पना होती ग्लास सिलिंगची. स्वातंत्र्य तर द्यायचं आहे, आभाळ दाखवायचं आहे, पण खाली काय आहे, काच आहे, तोडता आलं तर तोड. हा म्हणाला, भिंती नाही उभारणार तुझ्या भोवती, आभाळ दाखवताना छतही टाकणार नाही काचेचं. असेल तुला तुझा असा अवकाश प्रिय, तुझा अवकाश प्रिय, घरटं तर आहेस तुझंही.
घरट तर आहेच तुझंही, थकशील दमशील ये विसाव्याला, फुलवू त्याला दोघं मिळून. तो म्हणाला हे सगळं. ती पुढे म्हणते, सये दिवसाला सामोरी जाताना माझ्या पायानं बळ दिलं या शब्दाने. ही तुमच्याकडून अपेक्षा आहे बरं का सगळी. दिवसाला सामोरी जाताना माझ्या पायानं बळ दिलं या शब्दांनी, जागत राहिला तो देहापल्याड जाऊन प्रेमाचा अर्थ सांगणाऱ्या त्याच्या त्या शब्दांना. जागत राहिला तो देहापल्याड जाऊन प्रेमाचा अर्थ सांगणाऱ्या त्याच्या शब्दांना. अंधारून आलं उजेड पेरला वाटेवर, अंधारून आलं उजेड पेरला वाटेवर, ऊन तापलं सावली धरली माथ्यावर. ठेचकाळले ठेचकाळले धडपडले, हात दिला भक्कम सावरलं. सखे बघू शकले म्हणूनच रंगविग्रम जगण्याचे मुक्तपणे, सखे बघू शकले म्हणूनच विभ्रम जगण्याचे मुक्तपणे, देऊ शकले अर्थही माझ्या प्रत्येक श्वासाला, आणि रेखू शकले माझ्यापुरतं माझं असं इवलंसं आभाळ. रेखू शकले माझ्यापुरतं माझं असं इवलंसं आभाळ. सये असतो ग पुरुष असाही कधी कधी, सये असतो ग पुरुष असाही कधी कधी, सावित्रीच्या पाठीशी जसे होते महात्मा ज्योतिराव. सावित्रीच्या पाठीशी जसे होते महात्मा ज्योतिराव, त्या महात्म्याला आणि त्या क्रांतिज्योती सावित्रीबाईला नमन करते, आपणा सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी मथुरा मेवाड यांना आमंत्रित करते. मथुरा मेवाड. नमस्कार. मराठवाडा साहित्य परिषद आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कवयित्री संमेलनाच्या अध्यक्ष सन्माननीय ललिता गादगे मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान स्वीकारून तसेच अध्यक्षीय समारोपातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले, त्याबद्दल मॅडमचे आभार. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.